घोडबंदर रोड हा फार मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना त्रास देणारा रस्ता बनलेला आहे। कारण वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, नागरी वस्ती फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ज्यावेळेस हे मेट्रोचं काम चालू होतं त्याच वेळेस मी 5 वर्षापूर्वी आदरणीय तत्कालीन पालकमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली होती की तू कुठल्याही परिस्थितीमध्ये वरनं मेट्रो जात असताना खालनं फ्लायओव्हर ब्रिज होणं गरजेचं आहे, कारण वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होईल। आणि त्यावेळेस MMRDAचा प्रमुखाला त्यांनी स्वतः माझ्या माध्यमातून पत्र दिलं होतं आणि हे आमचे सगळे फ्लायओव्हर मंजूर केले होते। आज त्याचा फायदा होतोय। फ्लायओव्हर ही कासारवडोलीच्या एका बाजूची लेन आज आम्ही चालू केलेली आहे। पुढल्या 2 ते 3 महिन्यामध्ये दुसरी लेन आम्ही चालू करू। त्यामुळे घोडबंदर रोडला जी वाहतूक कोंडी होते ते वाहतूक कोंडी कमी होण्यास फार मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे। आणि त्याचबरोबर जे सर्व्हिस रोड आम्ही ह्या घोडबंदर रोडला जॉईन करून घेतोय ते सर्व्हिस रोड जॉईन केल्यामुळे वाहतूक कोंडी जवळजवळ 90% ही ह्या घोडबंदर रोडची कमी होणार असल्याने मेट्रोचा मार्ग सुद्धा आता जवळजवळ निश्चित झालेला आहे। मेट्रोही लवकरात लवकर साधारण 6 ते 8 महिन्यामध्ये धावेल अशी आम्ही MMRDAच्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। परंतु हा ब्रिज मात्र घोडबंदर वासियांसाठी अतिशय चांगल्या प्रकारचा ब्रिज होईल, जेणेकरून वाहतूक कोंडी टाळता येईल। दयनीय दिशा झालेली आहे रस्त्याची। MMRDAच्या अधिकाऱ्यांना त्याचबरोबर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, कारण पूर्वी हा PWDचा रस्ता होता, परंतु आता महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया चालू आहे। 2 खाती जी वेगवेगळी असल्याकारणानं त्यांच्यामध्ये समन्वय नव्हता, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मी स्वतः सुद्धा महापालिका आयुक्तांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की कुठल्याही प्रकारे हे खड्डे लवकरात लवकर बुजवा, कारण योग्य वाटत नाही। दर पावसाळा आला की खड्डे होत राहतात आणि आपण बुजवत राहतो, असं होता कामा नये। हा फ्लायओव्हर झाल्यानंतर आणि मेट्रोचं काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जो घोडबंदरचा रस्ता आहे तो काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव सुद्धा घेण्याचा आम्ही विचाराधीन आमच्या आहे आणि निश्चितपणे तो सुद्धा काँक्रीटचा झाल्यानंतर खड्ड्याचं विघ्न जे दरवर्षी येतं ते येणार नाही। तर मेट्रोच्या खाली हा ब्रिज बनत आहे, त्यामुळे डावीकडचं बनलं आहे, उजवीकडचं बाकी आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात मेट्रो ही ब्रिज असे येणाऱ्या किती लक्षवेधी असणार आहे? नाही, बरोबर आहे। शेवटी हा घोडबंदर अतिशय विकसित होत असलेला हा रस्ता आहे आणि आजूबाजूला मोठमोठे रहिवासी कॉम्प्लेक्स येत आहेत, कमर्शियल कॉम्प्लेक्स येतात, त्यामुळे ह्या रस्त्याला फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे। तसेच वसई विरार असू द्या, दहिसर असू द्या किंवा मीरा भाईंदर असू द्या, ह्या शहरांना जोडणारा हा घोडबंदर रस्ता आहे। त्यामुळे त्यामध्ये अनेक अडचणी ह्या रस्त्याच्या जे वाहतूक कोंडी होत असल्यामुळे येतात, परंतु भविष्यामध्ये हा रस्ता तर होईलच, परंतु त्याचबरोबर आम्ही गायमुखपासून फाउंटन हॉटेलपर्यंत एक टनलचा सुद्धा निर्माण करतोय आणि या टनल झाल्यानंतर दुसरा बोरिवली टनल झाल्यानंतर वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी होईल किंवा संपेल असं आमचं मत आहे। परिवहन मंत्री आहेत आपण, पालावा ब्रिज संदर्भात देखील राजकारण होताना पाहायला मिळतं, मनसे असेल, ठाकरे असेल। बघा, आता राजकारण तर ह्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोजच चालू झालं। आता मीरा भाईंदरला एक मोर्चा होता, त्या मोर्चा मराठी जणांचा मोर्चा होता, त्या मोर्चाला सहकार्य करायला मी गेलो होतो। त्या ठिकाणी उबाटा आणि मनसेचे काही लोक होते, त्यांनी माझ्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली। त्यामुळे कसं आहे की निवडणुकीच्या तोंडावर हे तर सगळं होतच राहणार, परंतु शेवटी एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब हा विकासाचा महामेरू त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेला आहे आणि विकासाच्या बाबतीत आज ते पुढे आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही सगळे त्यांचे सहकारी म्हणून काम करतोय। त्यांना आंदोलनाशिवाय किंवा घोषणाबाजी करण्याशिवाय दुसरं काही येत नाही। मनसे असू द्या, उबाटा असू द्या, त्यांना भविष्यामध्ये सुद्धा महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून अशाच प्रकारची भूमिका त्यांना घ्यावी लागणार आहे। त्यांना मी शुभेच्छा देतो। ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारेंनी तुमची राजीनाम्याची मागणी केलेली आहे, तुमच्यावरती बॉटल देखील भिरकवलेली आहेत, मात्र कुठेतरी चपलीने हक्कलपट्टी करा असं देखील त्यांनी आता ठीक आहे। राजन विचारेंना सर्वसामान्य जनतेनं चप्पल काय त्यांच्या अंगावरच्या सगळ्या कपड्यांविषयी हकालपट्टी केलेली आहे। लोकसभेच्या निवडणुकीला त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात आमचे नरेश म्हस्केंनी पराभूत केलेलं आणि तेव्हापासून त्यांचं मन चलबिचल झालेलं आहे। कोणाविषयी काय बोलावं हे त्यांना कळत नाही। त्यांची जी भूमिका आहे ती उभाटा पक्षाला योग्य आहे, त्यांची भूमिका त्यांनी घ्यावी। आम्ही मात्र विकासाचं काम करत राहू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।